तर हाईप हाईप म्हणता म्हणता एआयने आपल्या दारात पाऊल टाकलं. आपली छोटी छोटी कामं करता करता आपली मोठी कामं सुद्धा त्यांनी आपल्या हातात घेतली आहे. म्हणजे आपले जॉब्स देखील त्यांनी आता हातात घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचे जे AI कोड रिलेटेड टूल्स आहेत त्यांचं ट्रेनिंग लँग्वेजेसवर झालं, त्यांचं ट्रेनिंग सिस्टम्सवर नाही झालं. आणि ते सिस्टम जे एंटरप्राइज चालवतात, ज्या बँका मोठ्या चालवतात, ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या चालवतात, त्यांचं कोड कधीच या टूल्सना कधीच मिळालेलं नाही ट्रेन करायला. एआयचं टूल कसं चालतं की त्यांना एक ट्रेनिंग डेटा लागतो आणि एक टेस्ट डेटा लागतो. ट्रेनिंग डेटा भरपूर असेल तर मग तो टेस्ट डेटाने चेक करतो की मी ट्रेनिंग डेटासारखं करू शकतोय का. पण त्यांना जर ट्रेनिंग डेटा मिळालाच नसेल तर ते काहीच करू शकत नाही. आणि तो ट्रेनिंग डेटा विच इज कॉल्ड डार्क वेब, राईट, जो वेबवर नाहीच आहे. तुम्ही किती गुगल मारा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आहे. तो कंपन्यांच्या आतमध्ये त्यांच्या सिस्टम्समध्ये आहे, तो त्यांना मिळालेलाच नाही आहे. तर त्या डेटा नसल्यामुळे हे जे मॉडर्नायझेशन आणि मायग्रेशनचं जे काम आहे, मेनफ्रेम किंवा इव्हन तुमचे जुने क्लायंट सर्व्हर सिस्टम्स, ते मायग्रेट करायला अजून नुसतं कोडिंग एजंट्सने होणार नाही. वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळं सेव्हिंग होईल. कोडिंगमध्ये तर बरंच सेव्हिंग होईल, पण मॅक्झिमम किंवा रादर मिनिमम सेव्हिंग ॲनालिसिस फेजमध्ये होईल किंवा आणखीन कुठल्या फेजमध्ये, असं काही स्टडी झाला आहे का? रिस्पेक्ट टू डिझाईनमध्ये पण 30-40% सेव्हिंग आहे. अच्छा. पहिल्या ह्याच्यात तर मला वाटतं 50-60% सेव्हिंग आहे. रिइमॅजिन, इन्व्हेंट काइंड ऑफ थिंग. आणि मग डिझाईन टू बिल्ड जे आहे दॅट, ते आय थिंक त्याच्यात ऑटोमेशन एजंट्स बनवणं सोपं आहे. पण त्या फेजमध्ये बिल्डमध्ये, डिझाईन टू बिल्डमध्ये काय होतं की तुम्हाला इंटिग्रेशन पण करायला लागतं. आणि त्याच्यात जो वेळ लागायचा तो अजून कमी झालेला नाही. कारण ते टूल्स जे आहेत ते कदाचित वाढेल, तो वाढेल, लोकांना अजून टूल्स माहिती. बरोबर, टूल्स